त्या प्रीती संगमाच्याच अगदी जवळ महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री सन्माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ सुद्धा आहे. दोन नद्यांचा संगम या कराड नगरीला खूप मोठं बनवतो. कृष्णा आणि कोयना नदी या महाराष्ट्र राज्यातील दोन मोठ्या नद्या आणि त्यातल्या त्यात आपण या प्रीती संगमाच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर या दोन नद्यांचं पाणी जे आहे त्यांचा जो रंग आहे तो दोन नद्यांचा रंग एकत्र मिसळताना आपल्याला कधीच पाहायला मिळालेला नाही. अगदी दोन्ही नदी ज्या आहेत त्या आपण जर पाहिलं तर आपल्या रंगाप्रमाणे त्या ठिकाणी पुढे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पाण्याच्या चवामध्ये आपण जर पाहिलं तर खूप गोडी आहे आणि याच गोडीने मात्र आज हा कराडकर माणूस जो आहे तो जगतोय. याच पाण्याच्या गोडीमुळे आज कराड नगरीमध्ये गोड माणसं आम्हाला सापडलीत. अगदी आपण जर पाहिलं तर आज कराड नगरीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून बरंच काही या कराड नगरीसाठी मात्र काम केलं गेलं. आज आपण जर पाहिलं तर नगरपालिका कराड शहरामध्ये नगरपालिका अशा ठिकाणी विमानतळ असणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. असं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि या पश्चिम महाराष्ट्राला मला वाटतं राजकारणीय खूप मोठा वारसा आहे. बरेच राजकारणी या पश्चिम महाराष्ट्रातून घडून गेलेले आहेत. त्यातल्या त्यात आपण नाव घ्यायचं झालं तर सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि सध्याच्या स्थितीला आपण सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री याच सातारा राज्यातून आहेत एकनाथरावजी शिंदे. दरम्यान विशेष गोष्टींची चर्चा आपण मधल्यामध्ये करत राहू. क्रिकेटच्या स्पर्धेसोबतच या आजूबाजूच्या परिसरातील असणाऱ्या गोष्टींचा आढावा आपण घेऊच, परंतु इथे मात्र विकेट आलेली आपण पाहिली. दादा शिंदे आउट होऊन माघारी परतला. नाणेफेक जी आहे ती जिंकली होती धाराशिव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मला वाटतं त्या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय धाराशिव संघाने स्वीकारला आणि दादा शिंदे इथे मात्र आउट होऊन माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार दादा शिंदे. दादाची दादागिरी काही आज जास्त वेळ मैदानामध्ये चालली नाही. अगदी स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला तो परतलाय शून्याचा चष्मा घालून. आता हा शून्याचा चष्मा काय तर तो खेळाडूंच्या डोळ्यावरती तुम्हाला दिसणार नाही, तर तो त्यांच्या स्कोर कार्डवर तुम्हाला दिसेल. दुसरा चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर, आकाश शेगर आणि सागर असे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. विकेटनं मात्र आपल्या ओव्हरची सुरुवात करतोय. सोबतच एक डॉट बॉल त्यांच्या खात्यामध्ये. आणखीन एक सुंदर चेंडू, सुंदर लाईन, सुंदर लेंथ वरती पिचिंग करत असताना गोलंदाज मंगेश. बघा नुकतंच कराड विमान तळावरून मात्र ते विमान लँड झालंय, पुढे निघालंय आपल्या प्रवासासाठी. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकातून पूर्ण झालेला आपण पाहिला. पहिली धाव येते या 4 चेंडूंनंतर. अर्थातच चौथ्या चेंडूवरती ही पहिली धाव. दोन धावा झाल्यात. चला चुकीची दुरुस्ती आम्ही या ठिकाणी करतोय. म्हणजे 4 बॉल झाले, 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरची मात्र होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ चला नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग मार्कवरती रमेश उर्फ आवा.
पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज, पॉइंटचा फिल्डर बॉल खाली येतोय, कॅच मात्र हातातून निसटतेय. आवा तिकडे मात्र बॅकअप साठी पोहोचलाय. नो मॅन्स लँड मध्ये जीवनदान फलंदाजाला, सोबतच एक सिंगल रन. जीवनदानासोबत धावाही त्या ठिकाणी घेतल्या गेल्या फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला सुंदर यॉर्कर पाहायला मिळतोय आवाच्या माध्यमातून, अर्थातच रमेश यांच्या माध्यमातून. प्रेमानं त्यांना आवा म्हटलं जातं. बरीच टोपण नावं असतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विविध खेळाडूंना. आवा, सया, किल्ल्या, गोट्या, रम्या, बबल्या, सोन्या, काय काय नावं असतात. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या चर्चेदरम्यान. 1-0-0 असं मात्र पहिल्या 3 बॉलचं विश्लेषण गोलंदाज रमेशच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला मात्र लेंथ थोडीशी पुढे आणण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड फटका खेळला जातोय. स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मृती स्थळाच्या दिशेनं 4 की 6 पंचांचा निर्णय चौकार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ना चिंता ना कशाची भीती, ज्याच्या मनात राजा शिवछत्रपती. अशा या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करून मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. यावेळेला कॉट बिहाइंडची संधी आहे, कोणतीही चुकी नाही, कोणतीही मिस्टेक नाही. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का धाराशिव टीमला. बॅटर विकी शिंदे. कॉट बिहाइंड यष्ट्यांच्या पाठीमागे एक अप्रतिम अशी कॅच विकेट किपरच्या हातामध्ये सोपवून आउट होऊन माघारी परततोय फलंदाज सागर. 5 बॉलचा खेळ मात्र ओव्हर नंबर 2 मधून पूर्ण झालाय. धावसंख्या झाली होती मात्र 7 धावा. धाराशिव विरुद्ध मुंबई वडाळा अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान यावेळेला अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, थोडासा ऑफस्टमच्या बाहेरची लाईन हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये. गाईडलाईनच्या बाहेरून ट्रॅव्हल होणारा चेंडू, पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतात. अतिरिक्त धावेची होते घोषणा, एका धावेची होते ती वाढ. धावसंख्या झाली 8. आतापर्यंत विकेट गमावले 2. रमेश आणि समोर मात्र विकी शिंदे. त्यावेळेला मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इथे असताना सिंगल धावेची मागणी होते फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी ट्रेन मधून प्रवास करण्याचा आनंद इथे आम्हाला घेता येतोय. ट्रेन मध्ये जसं आपण ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला वडापाव, पाणी, तसं मात्र या मैदानावरती सुद्धा गरमागरम वडापाव, थंडगार पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल. व्हरायटीज आहे त्यांच्याकडे खूप. विकी शिंदे नव्याने आलेला बॅटर, त्याच्या बॅटमधून मात्र शेवटच्या बॉलवर एक सिंगल धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट करत मात्र शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक नवीन ओव्हरसाठी मात्र स्वतःकडे ठेवली आहे. संदीप उर्फ सया, मॅन फ्रॉम वडाळा. आता हा मॅन फ्रॉम वडाळा कसा शूटआउट करतोय पाहूया मैदानावर.
गोळीच्या वेगानं मात्र त्यांना गोलंदाजी करावी लागेल. एक वेगळी ऍक्शन आहे संदीपची. काळा चौकीच्या मैदानावरती सुद्धा आम्हाला तशी त्यांची ऍक्शन पाहायला मिळाली होती. हीच बॉलिंग ऍक्शन पुन्हा एकदा आज या ठिकाणी अनुभवाची संधी आम्हाला मिळते. संदीपच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जाणार आहे. ऑन स्ट्राईक विकी शिंदे, बॉलिंग मार्कवरती संदीप उर्फ सया. या वेळेला पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलं, पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. परंतु फलंदाज तिला गरम करण्याचं काम करतायत. हा षटकार मात्र पाहायला मिळतोय तो विके शिंदे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत विकी शिंदे. डाऊन द लेग साइड जातोय संदीपचा हा चेंडू. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाबेची घोषणा होते. लागू केला जातोय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. पंचांच्या भूमिकेत विजयजी शेळके स्टेट अंपायर, तर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत सुनील चौगुले, सुरेश चौगुले, माफ करा. आणि दरम्यान इथे मात्र आता वेगवान बॉल, चांगली पिचिंग या वेळेला पाहायला मिळते. अगदी मिडल ऑफ द स्टंप वरतून गोळीच्या वेगानं हा शूटआउट करताना पाहायला मिळतात संदीप. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकर जवळ लागतो. विकेट किपर बॉल खाली जाण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने घेतली आहे, दुसरी धाव घेण्याची कोणतीही संधी तिकडे मिळत नाहीये. आलेल्या खेळाडूंसाठी मात्र गरमागरम वडापाव, गारेगार पाणी बॉटल. आणि त्यातल्या त्यात एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट, खेळाडूंवरती होणारा पारितोषिकांचा वर्षाव. या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमला आपण जर पाहिलं तर खूप मोठा वारसा आहे. जसं आपण थोड्याच वेळापूर्वी चर्चा केली. इथे मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या तयारीत होते. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सुरेश चौगुले स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेतून त्या ठिकाणी थोडंसं बाजूला होत आहेत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, तो पाहतोय. धाराशिव विरुद्ध मुंबई वडाळा या दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती असणारे जे सर्व संघ आहेत ते आपण पाहताय. विविध राज्यातून, विविध जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून आज आलेले आहेत. धाराशिव टीम मात्र आज थोडस संत गतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक व्हाईट बॉल संदीपच्या ओव्हर मधला. विशेष आभार या मैदानावरती मात्र आपण आज व्यक्त करणार आहोत SP स्पोर्ट्स कराड यांचे, त्याचबरोबर सहारा स्पोर्ट्स कराड, श्रीनाथ स्पोर्ट्स कराड, त्रिणय स्पोर्ट्स कराड, आदिमाया स्पोर्ट्स कराड आणि KK स्पोर्ट्स कराड यांचं विशेष सहकार्य आहे या क्रिकेट स्पर्धेसाठी. दरम्यान इथे मात्र जमिनी लगतचा फटका, 4 धावा मात्र तिकडे नक्कीच घेण्याची संधी मिळेल. खेळाडूंमध्ये मात्र तिकडे धडक होते काळजीपूर्वक. सोबतच टी शर्ट सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आहे ते सन्माननीय हनुमंतजी घाटगे अर्थात मेहरबान. सोबतच फॅब्रिकेशनचं सहकार्य आम्हाला मिळाले ते संदीपजी मोरे यांच्या माध्यमातून. DPL चे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलजी चौगुले यांचं विशेष सहकार्य आणि सोबतच शशिकांतजी शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. बरीच नावं आमच्याकडे पोहोचतात, त्या सर्वांचे आम्ही आभार आज दिवसभरामध्ये व्यक्त करणार आहोत. विजय भांडी स्टोअर, नागरिक स्क्रॅप मर्चंट प्रकाश शेठ, त्याचबरोबर बर्मा शेठ, मुक्तार शेठ, चिंटू शेठ, जाधव किराणा स्टोअर्स, दत्तू शेठ चिंटू, सोबतच सुरेशजी कांबळे, साईनाथ वडापाव, दादा सावंत, सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत त्यांच्याबद्दलही आपण मधल्यामध्ये चर्चा करत राहू. तोपर्यंत इथे संदीपच्या तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आपण पाहिला. विकेटचं पतन, शेवटच्या बॉलवरती मात्र विकी शिंदे आउट होऊन माघारी परतलाय. विजय शेगर आउट होऊन माघारी परतलाय.
सागर आउट होऊन माघारी परतलेला असताना आपण पाहिलं विजय शेगर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा. 8 धावांच्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरकतोय आणि आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावांची सरासरी जी स्कोर कार्डवर आहे या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर याच सरासरीने धावफलकावर धावा येत राहिले तर जवळपास 40 ते 45 धावा धाराशिवची टीम आपण या ठिकाणी बनवताना पाहू शकाल. नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती पाचारण केला गेलाय. तत्पूर्वी आपण जर पाहिलात तर कराड नगरी 2011च्या जनगणनेनुसार आपण जर पाहिलं तर 5 शहरे व 217 गावं या कराड तालुक्यामध्ये. सातारा महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील गावं आपण जर पाहिलीत. कराड हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील सातारा जिल्ह्यातील एक शहर आणि ते मुंबईपासून जर आपण पाहिलं तर जवळपास आज 350 किलोमीटरचा प्रवास करून ही मुंबईचे खेळाडू आज या कराड नगरीमध्ये दाखल झालेत. पुण्यापासून म्हणजे जवळपास 160 किलोमीटरचा प्रवास करत पुण्याचा संघ पहिली मॅच खेळला. पहिल्या मॅच मध्ये मात्र आपला विजय त्यांनी प्रस्थापित केला. इतिहासात मात्र या कराड नगरीची ओळख आपण जर पाहिली तर कर्नाटक अर्थातच हत्तीचा बाजार म्हणून या कराड नगरीची ओळख. आणि या वेळेला मात्र यष्ट्या दाखवल्यात. विकेट डिस्मेंटल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. त्रिफळाची क्लीन बोल्ड दांडी गुल विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक विकेट धाराशिव टीमने गमावली आहे. पारडं मात्र थोडस जड आहे. इथे मात्र पहिल्यापासूनच आपण जर पाहिलं तर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न मुंबई टीम कडून होतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत 4 विकेट धाराशिव टीमने गमावल्यात. एकामागोमाग एक धाराशिव टीमचे फलंदाज जे आहेत ते बाद होत आहेत. असं पाहायला गेलं तर हे एका समाजातील खेळाडू आहेत. हे काही व्यावसायिक गटातील खेळाडू नाही आहेत. हे काही प्रोफेशनल क्रिकेटर्स नाही आहेत. त्यामुळे खेळत असताना मात्र त्यांना विकेट सातत्यानं गमवावी लागते. धाराशिव टीम थोडीशी मात्र अडचणीत थोडीशी संकटात आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूने मुंबई वडाळाचा संघ आहे. मुंबई म्हणा पुणे म्हणा आपण जर पाहिलं तर मुंबई आणि पुण्यामध्ये क्रिकेट टेनिस बॉलचं क्रिकेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. त्यामुळे मुंबई पुणे त्याचबरोबर या कराड नगरीतील ही संघ जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करताना आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. अवघ्या 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत धाराशिव संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान इथे विकेट किपरची चुकी 4 धावा देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये आमचे छोटे छोटे क्रिकेटर्स तिकडे मात्र या मॅचचा आनंद घेतात. हे छोटे छोटे क्रिकेट लव्हर्स जे आहेत ते या मॅचचा आनंद घेतात. बॉल अडवण्याचं काम करतात. बाउंड्री पंच म्हणून कामगिरी पाहतात. सोनू शिगर यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. कारण विकेट किपरच्या चुकीमुळे या 4 धावा आल्यात. अन्यथा त्या ठिकाणी जर बॉल अडवला गेला असता तर मला वाटतं धावा आल्या नसत्या. दरम्यान त्या 4 धावांसोबत धावफलकात बदल. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू राऊंड विकेटचा अँगल बनवत असताना या नॅचरल अँगलने मात्र सरळ पाठवला तो विकेट किपरकडे. टच बॉल सोबत संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. बॉल हातातून निसटलाय. डेड बॉल घोषित केला जाईल. मृत चेंडू. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळू शकेल. बॅकफुटवर जाऊन मात्र पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये जर हाच बॉल कुठेतरी ऑन साइडला खेळला असता तर धावा घेता येऊ शकल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होती. ओव्हर नंबर 4 चा खेळ ते मात्र समाप्त. धावसंख्या झाली ती 29. 4 गडी बाद टीम धाराशिव.
आणि त्यातल्या त्यात आपण या कराड नगरीच्या बाबतीत चर्चा करत असताना मात्र आपण जर पाहिलं तर या कराड नगरीला एक खूप मोठा इतिहास आहे. महाभारतानुसार पांडवांपैकी एक सहदेव या शहरात राहत होता, ज्याने भगवान रामाने या भूमीवर पाय ठेवला म्हणून ते धार्मिक म्हणून ओळखलं जातं. असं हे कराड शहर. मी तिकडे ऑन साइडला लाईन थोडीशी पुढे आली, ती लाईन आपण बाउंड्री व्यवस्थित करायची. आमच्या व्हॉलंटिअरला विनंती आहे, तिकडची बाउंड्री लाईन जी आहे ती थोडीशी आतमध्ये आली आहे. एक्स्ट्रा कव्हर वरती आपण लवकर पोचायचं आणि ती बाउंड्री व्यवस्थित करायची. दरम्यान 29 धावा, 4 ओव्हरचा खेळ पूर्ण. आतापर्यंत 4 विकेट्स गमावले. बॉलिंग मार्क वरती विशाल, मॅन फ्रॉम चेंबूर. फिरकी गोलंदाजी, जास्त वेग नाहीये, मोठा रनअप नाहीये, परंतु चांगली लाईन आणि लेंथ, चांगल्या टप्प्यावरती मात्र गोलंदाजी करत असताना चांगली फिरकी आहे या गोलंदाजाकडे. ओके, 5 ते 7 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान इथे मात्र लेग कटर बॉल, हवेत खेळला फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक असताना त्यांच्या मधल्यामध्ये मात्र बॉल पडलेला असताना 2 धावा तिकडे मात्र पूर्ण केल्या गेल्या. अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला त्याची काही पडलेली नाहीये. संदीप उर्फ सया आपल्या मर्जीचे मालिक आहेत. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. पुन्हा एकदा चांगली फिरकी, लेग कटर बॉल, लेग ब्रेक केला जातोय. मिडल ऑफ द स्टंप वरून चेंडू मात्र काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, दिशा बदलतोय, प्रवाह बदलतोय, जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु मुंबई वडाळा संघाला सुद्धा ही मॅच इतक्या इझिली घेता येणार नाही. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण जसं पाहिलं की पुणे टीमच्या विरोधात खेळत असताना सुरुवातीला त्यांनी मात्र मॅच थोडीशी इझिली घेतली, थोडंसं लेझी खेळले. गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवात तर चांगली केली, परंतु शेवट जो आहे तो तितका गोड त्यांना करता आलेला नव्हता. परिणामी मात्र पुणे टीम पहिल्या मॅचवर आपला विजय संपादित करताना आपल्याला पाहायला मिळाली. पुणे टीमला त्या ठिकाणी मात्र आपण कॉंग्रॅच्युलेट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. परंतु मुंबईचा संघ जो आहे तो कुठेतरी मात्र एक अनपेक्षित हार त्या ठिकाणी पत्करताना पाहायला मिळाला. पराभवाचं सावट मात्र मुंबई संघावरती त्या ठिकाणी उडवलं गेलं. आणि दरम्यान इथे मात्र मुंबईचा आणखीन एक संघ आज जो वडाळा नगरीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, असे मुंबईवरून एकंदरीत 4 संघ आज इथे दाखल झालेत. दरम्यान विशालचा पुढील चेंडू, शेवटच्या षटकाचा खेळ आहे, विकेट पटकावण्याची संधी आहे. बॉल मात्र हवेत मिडॉन क्षेत्रामध्ये 3 फिल्डर बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतात. विकेट किपर एंडकडे मात्र थ्रो केला जातो, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि या दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या झाली ती मात्र 35 धावा. शेवटच्या षटकातला आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, 1 टू गो. धावसंख्या झाली ती मात्र 35 धावा, 35. 5 षटकांची ही मॅच आहे, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. पहिला सामना 6 षटकात 55 धावा, 56 धावांचं टार्गेट ते मात्र चेस केलं गेलं. या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, किती धावांचं टार्गेट असेल ते मुंबई संघासाठी हे जाणून घेऊया. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट आली. अशा पद्धतीने मात्र हा पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. आणि या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात मात्र धाराशिव संघ बनवू शकला 35 धावा. गरज असेल ती मात्र या 5 ओव्हरमध्ये 36 धावांची मुंबई वडाळा टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
हॅलो. बॉलर्स नेम प्लीज. धन्यवाद. नवीन मॅचला आपण सुरुवात झालेली पाहिली. पहिली इनिंग पूर्ण होते. 35 धावा जमवू शकलाय धाराशिव संघ. 36 धावांच्या पाठलागाला सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवर नितीनने मात्र विकेट गमावली आहे. कॉट बिहाइंड. आउट होऊन माघारी परततोय नितीन. त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओव्हर नंबर 1 आकाशच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवर मोठी सफलता मात्र आकाशने हासिल केली आहे. बॅटर जातो सागर. सागर चव्हाण. आकाशचा पुढील चेंडू सागर चव्हाणसाठी. पहिली धाव घेण्याची संधी मात्र शॉर्ट फाईन लेगकडे जात असताना मिसफिल्ड तिकडे केलं जात आहे. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्व्हर्ट करतील सागर चव्हाण. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं उघडताना 36 धावांचा पाठलाग. तसं पाहिलं गेलं तर 36 धावा ही थोडंसं फायटिंगच स्कोर मानलं जाईल, कारण 5 ओव्हरची ही मॅच आहे. या अगोदर 6 षटकांचा सामना होता, त्यामध्ये 55 धावा बनवल्या गेल्या आणि त्याही चेस झाल्या होत्या. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी आज धाराशिव संघाच्या माध्यमातून सुरू केली गेली आहे, अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवरती मात्र नितीनची विकेट तिकडे पटकावली गेली. थोडंसं लेझी खेळला पहिला शॉट. आपण जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह पद्धतीने मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंड झाला होता नितीन. दरम्यान इथे उडवून दिला बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती, आपण बॉलवर नीट लक्ष ठेवा. खेळाडूंनी कोणी बॉल आणायला जाऊ नका. आपल्याला सर्वांना खेळाडूंना सुद्धा विनंती आहे. आमचे व्हॉलंटियर्स पाठीमागे आहेत, ते आपल्याला बॉल आणून देतील. तोपर्यंत आपण मॅच चालू ठेवायची. षटकार आहे. सागर चव्हाणच्या बॅटमधून आलेल्या षटकारासोबत मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. अर्धा डझन धावांची भर पडली. स्कोर कार्डवर 8 धावा एकाकडेच्या मोबदल्यात मुंबई वडाळा. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, तो सुद्धा मात्र पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर बॉलच्या पाठी, बॉल चालला पुढे, परंतु या वेळेला 4 धावांचा इशारा पंचांकडून. चौकार अडवण्यासाठी नाही तर बॉल अडवण्यासाठी धावत होते. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते बॉल पकडण्यासाठी. चौकार येतोय. 12 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. 36 धावांचं समीकरण जे आहे ते कुठेतरी मुंबई वडाळा संघ कुठेतरी असं वाटतंय आता या 2 फटक्यानंतर की अगदी सहजासहजी, अगदी थोड्याच वेळामध्ये मात्र पूर्ण करेल. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग आज सागर चव्हाण करतोय मैदानावरती, जसे फटके आतापर्यंत त्यांनी या आखूड टप्प्यांच्या चेंडूवरती खेळलेत. पाण्याच्या बॉटल्स. सर्व खेळाडू मित्रांना एक विशेष विनंती आहे, आणखीन एक बॉल, 1 बॉल 4 धावांसाठी. मी सर्व खेळाडू मित्रांना विनंती करेन, या मैदानाची स्थिती जी आहे ती आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कोणीही पाण्याच्या बॉटल्स किंवा आपण जे चिप्स खाल त्याचे रॅपर्स वगैरे जे आहे ते मैदानामध्ये टाकायचे नाहीयेत. आपल्या मैदानामध्ये कचऱ्याचे डबे उपलब्ध आहेत. डस्टबिन जे आहे ते आपल्या मैदानावरती आहेत. त्या डस्टबिनमध्येच आपण सगळ्यांनी कचरा टाकायचा आहे.
जसं आपण माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं माझं मैदान माझी जबाबदारी अशा पद्धतीने वागायचंय. या मैदानाची असणारी जी स्वच्छता आहे ती आपण कायम ठेवायची आहे. कोणी मैदानावरती कचरा करायचा नाहीये, मैदानावरती घाण करायची नाहीये. पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा इतर आपण खाल्लेल्या वस्तूंचे रॅपर्स असतील, पेपर असतील, आपण कोणीही मैदानामध्ये टाकू नका. हे सर्व रॅपर्स किंवा पाण्याच्या बॉटल ज्या आहेत त्या आपण फक्त डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. अन्यथा आयोजकांच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल. एक षटकार 2 चौकार 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळू शकतील. अजून 20 धावांची गरज आहे मुंबई वडाळा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन ओव्हरची होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. बॉलिंग मार्क वरती येतोय नवीन गोलंदाज विकी शिंदे. स्ट्राईकवर विशाल, नॉन स्ट्राईकवर सागर चव्हाण. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विकी विरुद्ध विशाल. यावेळेला मात्र खोदून काढलेला फटका इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे मात्र विशालला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक दिली जाते सागर चव्हाणला. चांगल्या फॉर्म मध्ये आहे सागर चव्हाण. या अगोदर सुंदर असे पुलचे फटके मात्र त्यांनी आपण खेळलेले पाहिले. 3 वेळेला चेंडूला मैदानाच्या बाहेर गोल केलं. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळेल विकी शिंदे याची ओव्हर. पहिला बॉल यावेळेला यॉर्कर लेंथ होता. यावेळेला मात्र आकुटप्प्याचा आणि ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेरच्या लाईनवरचा बॉल, ज्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पंचांकडून व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत एक अतिरिक्त धाव मात्र दर्शवली जाते. आणि यावेळेला मोठा फटका. फिल्डर तिकडे बॉल खाली आहे. चांगले एफर्ट्स, परंतु बॉल हातातून निसटलाय. जीवनदान मिळालं सागर चव्हाणला. आणखीन एक सिंगल रन मात्र स्कोर कार्डवर ऍड केली जाते. स्कोर मात्र पुढे सरकतो 18 धावा. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धावांची, 18 धावांची, माफ करा, अजून 18 धावा. परंतु यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा ऑन द राईट चेंडू, ज्याला मात्र पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये वन हँडेड कॅच. दोनदा बॉल हातातून निसटला होता, परंतु तिसऱ्या बॉलवरती तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र कोणतीही चुकी क्षेत्ररक्षक करत नाहीये. विशालला माघारी परतावं लागेल. मुंबई टीमला मात्र आणखीन एक धक्का लागतोय. सहजासहजी मात्र पार पाडलं जाऊ शकेल असं लक्ष आज मुंबई वडाळा टीम समोर. अवघ्या 36 धावा त्यांना जिंकण्यासाठी बनवायच्या. त्यातल्या अर्ध्या धावा ज्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्यात. अर्थात स्कोर कार्डवर 18 धावा असताना ही दुसरी विकेट गमावली जाते. विशाल आउट होऊन माघारी परततोय. त्यांच्या जागेवरती मात्र नी बॅटर जातोय मैदानामध्ये, तो म्हणजे रुपेश. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे, परंतु अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे. कारण सेमीफायनलचे सामने थर्ड प्लेस आणि फोर्थ प्लेस साठी मात्र एक मॅच, मेगा फायनलचा सामना आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल. कोणाला मिळणार 41,111 रुपयांचा पुरस्कार, जो मात्र दिला जाणार अध्यक्ष विनायकजी घेवडे साहेब यांच्या सौजन्याने. तर कुणाला मिळणार मात्र द्वितीय क्रमांकाचा 21,111 रुपयांचा पुरस्कार, जो दिला जाणार आहे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय अनिलजी शिंदे साहेब यांच्या सौजन्याने. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मात्र या स्पर्धेमध्ये कोणताही भेदभाव केलेला नाहीये टीमवरती. सारखीच पारितोषिक असणार आहेत. उत्तेजनार्थ पारितोषिकांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर 1,000 प्रत्येकी वैयक्तिक पारितोषिकासाठी इथे बक्षीस आहे, परंतु या उत्तेजनार्थ संघांसाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघासाठी 11,111 रुपयांचा सारखाच पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. तृतीय क्रमांकासाठी वरद बियरबार यांच्याकडून 11,111 रुपयांचा पुरस्कार, तर चतुर्थ क्रमांकासाठी मात्र स्क्रॅप मर्चंट अमीरजी सुतार यांच्याकडून 11,111 रुपयांचा पुरस्कार. अशी एकंदरीत 4 सांघिक बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहेत. दरम्यान एक सुंदर फटका ओव्हर दी फिल्डर झेड, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार, बॉल सीमारेषा पार, चौकार. जवळ पोहोचला, अगदी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे मुंबई वडाळा संघ. धावसंख्या झाली ती मात्र 23. मेगा फायनलच्या मॅच मध्ये जो कोणी खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल, सामनावीराचा पुरस्कार 1,000 रुपये आणि आकर्षक बॅट अक्षयजी ओगळपूर यांच्या माध्यमातून हा पुरस्कार असेल. त्याचबरोबर
बेस्ट बॉलरसाठी 1,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असे स्पोर्ट्स शूज त्रिवेणी स्पोर्ट्स कारवे अर्थातच सर्व होलँड सोल राहुल जिहुलवान नाना फौजी यांच्या वतीने हा पुरस्कार असेल. दरम्यान धावसंख्या जर पाहिली आहे चौकारासोबत एक सिंगल आली आहे, 24 धावा धावफलकावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी मात्र 1,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी बॅट भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे. ती अभिनेते अनिकेतजी घाडगे यांच्या वतीने. रेनबो आर्टिस्टच्या वतीने बेस्ट फिल्डरसाठी 1,000 रुपयांचा पुरस्कार. तुकाराम किराणा स्टोअर्स यांच्या वतीने 1,000चा पुरस्कार आणि सोबतच युट्यूब लाईव्ह साठी एक विशेष सहकार्य आहे आमच्या आयोजन समितीला, ते म्हणजेच मेहरबान मोहसिन अंबेकर यांचं. 24 धावा आहेत स्कोर कार्डवरती, अवघ्या 24 धावा. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावांची सरासरी मात्र आहे ती स्कोर कार्डवर. अजून सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 24. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पुणे टीमला 24 बॉलमध्ये 48 धावा बनवायच्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये निम्म्या धावांची गरज आहे, म्हणजे 12 धावांची गरज आहे. विशेष सहकार्य टी शर्ट सौजन्य मेहरबान हनुमंत घाडगे. फॅब्रिकेशन साठी मात्र संदीपजी मोरे, डीपीएल अध्यक्ष विठ्ठलजी चौगुले यांचं एक बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी. सोबतच शशिकांतजी शिंदे, सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. दरम्यान 24 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर सागर. पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केला जातो, एक्स्ट्रा कव्हरकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 फिल्डर तिकडे मात्र बॉल अडवण्यासाठी प्रोटेक्शन आहे. 2 धावा मात्र अगदी सहज घेतल्या जातील. सन्माननीय नितीनजी शिंदे आणि सन्माननीय स्वर्गीय अरुणजी चौगुले यांना मात्र भावपूर्ण आदरांजली या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हीच आम्ही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून प्रार्थना करीत आहोत. कैलासवासी नितीनजी शिंदे आणि कैलासवासी अरुणजी चौगुले यांना भावपूर्ण आदरांजली. दरम्यान एक फुलटॉस बॉल सरळ बॅटनं मात्र फटका खेळलाय, लॉंग ऑफ कडे चाललाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॉल काही गॅदर होत नाहीये. गोलंदाजाकडून मात्र चुकी झाली आहे. थ्रो चांगला होता, परंतु गोलंदाजच तिकडे मात्र चुकी करतोय. बॉलला मात्र काही अडवलं जात नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॅट मधून चांगला आवाज, त्याच फिल्डरकडे मात्र बॉल जातोय. लगातार चांगले थ्रो मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केले जात आहेत. 30 धावा टीमच्या पूर्ण. अवघ्या 6 धावांची आता मात्र गरज हा सामना जिंकण्यासाठी. विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला विजय भांडी स्टोअर, नागरिक स्क्रॅप मर्चंट, प्रकाश शेठ, बर्मा शेठ, सोबतच मुक्तार शेठ, चिंटू शेठ, जाधव किराणा स्टोअर्स, दत्तू शेठ, सुरेशजी कांबळे, साईनाथ वडापाव, अर्थातच दादा सावंत. यानंतर मुंबई अंधेरी मरोळच्या टीमला मी विनंती करतो आपण टॉससाठी या. सोबत खेळेल मात्र जयसिंगपूरचा संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच पुढील मॅचच्या टॉससाठी यायचे. मरोळ अंधेरी मुंबई विरुद्ध जयसिंगपूर. रवी चौगुले सर, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी या. जयसिंगपूर संघ आपण सुद्धा लवकरात लवकर टॉससाठी यायचे. इथे मात्र हातातून कॅच निसटली आहे. धरणीला दान केलेला चेंडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाकडून मिस्टेक्स होत आहेत. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे मुंबई वडाळा संघ. धावा झाले ते मात्र आता 34. अवघ्या 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जयसिंगपूर संघ इथे उपस्थित आहे. शेवटचा बॉल ओव्हर मधला शिल्लक आहे. जयसिंगपूर संघ इथे उपस्थित झालेला आहे. रॉबर्टजी, आपल्याला विनंती लवकरात लवकर आपण टॉससाठी या. मरोळ अंधेरी मुंबईचा संघ जयसिंगपूर संघासोबत या नंतरची मॅच खेळणार आहे. आणि सोबतच वडाळा मुंबई हा संघ या मॅच मध्ये विजेता ठरलाय. सो अभिनंदन असेल मुंबई वडाळा संघाचं. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक धाराशिव टीम. एक रनची गरज आहे.
जयसिंगपूर कॅप्टन लवकरात लवकर या. अंधेरी मुंबईचे कॅप्टन आमच्यासोबत इकडे जोडलेले आहेत. जयसिंगपूरच्या कॅप्टनला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. त्या पिटक्यावर काय घडते पाहूया. ही विजयी धाव, एक विजयी धाव या ठिकाणी मात्र आलेली आपण पाहू शकतो. आणि अशा पद्धतीनं एका धावेची गरज. वडाळा मुंबई संघ या मॅच मध्ये विजेता ठरतोय. चौकारासोबत आपला शिक्कामोर्तब केला या सामन्यावरती. चला, जयसिंगपूर आणि अंधेरी मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. लवकरात लवकर आपण हा टॉस करून घेऊया.